श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरात येतात, आपल्या घरी मुक्काम करतात। या 10 दिवसांच्या कालावधीत प्रत्येक जण बाप्पांची आराधना करतो, पूजा करतो। गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावरती व्हावी, घरात सुख समृद्धी नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते। जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान आहेत त्या कालावधीमध्ये आपण काही नियमांचे पालन अगदी काळजीपूर्वक करायलाच हवे, जेणेकरून ते आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांचा क्रोध सुद्धा उत्पन्न होणार नाही। तर असे कोणते नियम आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत जे आपल्याला चुकून सुद्धा या काळामध्ये करायच्या नाही, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघा, सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपल्याला या काळामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आपण स्थापन करताना आपण ती अशा प्रकारे स्थापन करायची असते की ते पाट जे आहे त्या आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला दिसू नये, कारण गणपतीच्या पाठीत दरिद्रता म्हणजे अलक्ष्मी देवीचा वास असतो। जर चुकून आपण या गणपतीची पाठीचे दर्शन घेतले किंवा आपली वारंवार त्यांच्याकडे दृष्टी जात असेल तर त्यामुळे घरात दारिद्र्यता निर्माण होऊ शकते। तर यामुळेच आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ते अशा प्रकारे स्थापन करायची असते की जेणेकरून त्यांची पाठ जे आहे ते आपल्याला दिसता कामा नाही। त्यानंतर आता दुसरी गोष्ट आहे की या 10 दिवसांच्या कालावधीत आपण गणपती बाप्पांची आरती ओवाळताना आपण काळ्या किंवा निळ्या रंगाचा वापर करू नका। लाल आणि पिवळा हे 2 रंग गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे, म्हणून आपण या रंगाची कपडे परिधान करू शकतात। त्याचबरोबर आपण काही वेळा पूजेमध्ये तुळशीचे पानं सुद्धा चुकून अर्पण करतात, तर अशी चूक सुद्धा आपल्याला करायची नाही। गणपती बाप्पांना तुळशीची पानं जी आहे ते अर्पण केली जात नाही। हिंदू शास्त्रामध्ये अशी एक कथा आहे की तुळशीने भगवान श्री गणेशांसोबत विवाह करण्यास नकार दिला, तेव्हा गणपतींनी तुळशीला शाप दिला होता। थोडक्यात श्री गणेश आणि तुळशी माता यांच्यात सख्य नसल्याने तुळशीची पानं आपण चुकून सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायची नसते। आपण गणपती बाप्पांना रुईची पानं किंवा मंदार वृक्षाची पानं, हे पानं गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत। त्यासोबत शमीची पानं देखील आपण अर्पण करू शकतात। यानंतर एकदा आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा बंद करून कुठेही बाहेर जाऊ नका। म्हणजेच काय, तर आपल्याला पूर्ण बंद करून घरामध्ये एकही व्यक्ती नाही असं आपल्याला चुकून सुद्धा या काळात करायचं नाही। म्हणजेच घराला कुलूप लावून बाहेर जाण्यास धर्मशास्त्र मनाई आहे। आपल्या घरात जितक्या व्यक्ती आहेत त्यातील एखाद्या व्यक्तीने तरी सदैव आपल्या घरात राहणे आवश्यक आहे। त्यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा आपण या 10 दिवसात करत आहोत। तर या 10 दिवसात आपण कोणत्याही प्रकारचे मांसाहार घरात शिजवू पण नका आणि तसेच घराच्या बाहेर सुद्धा कोणत्याही व्यक्तीने या काळात खाऊ सुद्धा नका। आपले जे जेवण आहेत सात्विक असावे, कोणत्याही प्रकारची व्यसनं आपण या 10 दिवसांच्या कालावधीत करू नका। खोटे बोलणे, घरात वादविवाद करणे ह्या गोष्टी गणपती बाप्पांना क्रोधित करतात, म्हणून या दिवसात आपण चुकूनही भांडण करू नका। अनेक जर तर या दिवसात लसूण आणि कांदा देखील खात नाही। जर तुम्हाला शक्य झाले तर नक्कीच हा नियम सुद्धा तुम्ही पाळू शकतात। अनेक जण घरात जे काही शिजवले जाते त्याचा पहिला भोग गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवतात, त्यानंतर त्यांचे सेवन करतात। आपण देखील या नियमांचे पालन आवर्जून करू शकतात। या 10 दिवसांच्या कालावधीत आपण सातत्याने सकारात्मक गोष्टींचा विचार करायला हवा। कोणत्याही प्रकारे वाईट बोलणे, शिव्या देणे या गोष्टी टाळायच्या आहे। मन शांत ठेवावे, गणपती बाप्पांचे ध्यान करायचे आहे। तर हे काही नियम आहे जे आपल्याला आवर्जून या काळामध्ये नक्कीच पाळायचे आहे, जेणेकरून आपल्यावर ते गणपती बाप्पा प्रसन्न होतील आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदेल। जे काही अडचणी असतील ते गणपती बाप्पा नक्कीच दूर करतील। तर अशा प्रकारे ही काही कामं आहेत जी आपल्याला या काळामध्ये नक्कीच टाळायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।